आपण चाललो आहे खंडोबाच्या टेकडीवरती. घाटकोपरमधलं सगळ्यात निसर्गरम्य ठिकाण म्हणजे खंडोबा टेकडी भटवाडीमध्ये स्थित आहे. भटवाडीमध्ये कोणीही कुठे कोणालाही विचारलं 2 नंबरचं मैदान कुठे आहे, त्या मैदानातून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती ही खंडोबा टेकडी आणि हा सुंदर असा निसर्ग आपल्याला दिसतो. आपण बघूया चला. इकडे जाणं म्हणजे खूपच कठीण आहे. हे बघा, इथून अशा वाट सुरू होतात. अगदी जपून पाऊल टाकायला लागतं पावसाचे दिवस असल्या कारणाने. अगदी चढाईच्या वाटा आहेत. या ठिकाणी बघत असाल आम्ही खूप उंचावरती आहोत. या ठिकाणी फोटोशूट्स पण चालू आहे. इथे स्वप्नील स्वामी या ठिकाणी त्याने आपला कॅमेरा आणलेला आहे. त्या कॅमेरा सगळ्यात जाळीमध्ये व्हिडिओ ठिकाणी ॲक्शन घेत आहेत. एक्साइटमेंटमध्ये खूप आहेत. ॲक्शन बघा. अशा प्रकारे या ठिकाणी फोटो सेशन झालेलं आहे. त्यानंतर आपण या जाडी झुडपातून आता आपण जाणार आहोत पुढे. कसं वाटतं तुम्हाला स्वामी? एकदम मस्त. तुम्हाला काय वाटतं? मस्त एकदम. तुम्हाला काय वाटतं वहिनी? मजा येते का? एकदम काय तो डोंगर, काय ती झाडी, एकदम कसं कसं एकदम मजा. जाडी झुडपातून पुढे असं जायत आहोत. या ठिकाणी अमोल स्वामी खालून वरती येत असताना अमोल स्वामी आता आपण कुठे जाणार आहोत? खूप चढण आहे वरती. असंच वरती आहे का? सरळ आहे. हां, म्हणजे आता हा तर नॉर्मल पॅच आहे. ओके जसं जसं आपण वरती जाऊ तसं ही कठीणाई वाढत जाणार आहे. ही आता लेवल 1 आहे. ओके ओके. म्हणजे अजून खूप आहे थोडं वरती. वरती गेल्यानंतर लेवल 2 येणार. ओके आणि अशा 7 लेवल आहेत वरती चढायच्या. चला त्या लेवल पूर्ण केल्यानंतर आपण सगळ्यात उंच शिखरावरती पोहोचू. ओके ओके. वो अपना है ना एक करके है ना वो खूप चढायला वरती आहे. दमाला सुद्धा होत आहे खूप. करायचा तासा करायचा. आपल्या सोबत आपल्या पोरांचा पण दम निघाला पाहिजे. की माका मजी हे बघत असाल तुम्ही आता. अगदी म्हणजे जसं चढू तसं वरती स्टेप बाय स्टेप्स पुढे अशा पायऱ्या आहेत दगडाने केलेल्या. बघत असाल नीट पायऱ्यासुद्धा नाही आहेत तरीसुद्धा लोकांनी केलेलं आहे जाण्यासाठी. स्पेशल बुटे घेतले त्यासाठी. बघत असेल खूप उंच अगदी जसं चढू तसं वरती आहे. घाम निघाला बघा. नांगरी हा कधी पण पाठीत असतो, लक्षात ठेवा. चला पुढं. कधी खतरनाक वाटा आहेत. बघत असा खाली बघा केवढा आम्ही शिखर पार करून तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मुंबई दिसणार थोड्या मिनिटांनी. हे बघा अगदी खूप छान चित्र. आम्ही एक तर करून दाखवतो, नाही तर वरून दाखवतो. आता वरूनच दाखवतो. आता तुम्हाला सगळं वरूनच. खाली पण बघा, नाही तर खालीच जा. या ठिकाणी टोल जाण्याची पण शक्यता आहे भरपूर. हे बघत असा या ठिकाणी बघा
तुम्हाला पूर्ण मुंबईचं चित्र इथे दिसत असेल. अमोल स्वामी, कोणतं आहे ते सगळं चित्र? मुंबई मुंबई. या बाजूला. आणि तो विमान जाते वर. आता जो विमान चाललाय तर तो एक्झॅक्ट मुंबईच्या वरून चाललाय. ओके, बघत असाल. वरून संपूर्ण मुंबईचं आपण निगराणी करू शकतो. हे बघा, आपण गौरी त्याला म्हणतो, त्याच्यावरची बारीक बारीक लोक. या ठिकाणी बघा अगदी सुंदर असं गवताने इकडे या ठिकाणी हिरवगार दिसत आहे. या ठिकाणी क्रिकेटसुद्धा चाललेलं आहे वरती डोंगरावरती. अगदी खेळण्यासाठी अगदी डोंगरावर येत असतात. एवढ्या क्रिकेटची आवड सगळ्यांना आहे. या ठिकाणी तुम्ही बघतच असाल लोक इकडे धावून येतील. पूर्ण वेस्टर्न मुंबई दिसत आहे. मुंबई या ठिकाणी येऊन तुम्ही सगळं पाहू शकता. या ठिकाणी एअरपोर्टसुद्धा आहे हे बघा, त्या कॉर्नरला. काठी येतो एक काठी. कॅमेरामन फोटो काढत आहेत. या ठिकाणी फोटोसाठी लोकेशन शोधत आहेत. बघत असाल इकडे या ठिकाणी एअरपोर्ट आहे. सध्या या ठिकाणी धोका असल्या कारणाने या ठिकाणी बघा इथे पण मुलं खेळत आहेत. क्रिकेटचा अगदी डोंगरावरती डाव मांडलेला दिसतोय. दिवसभर तुला खाशील कान खाल्ले. आता पण या रिंगणामध्ये या रिंगणाच्या गोळ आपण नाच जाकडे नृत्य करणार आहोत. गणराया तुझ्यात दिसला बाप माझा शेतावर. हे गणराया तुझ्यात दिसला बाप माझा शेतावर. हे गणराया तुझ्यात दिसला बाप माझा शेतावर. हे गणराया तुझ्यात दिसला बाप माझा शेतावर. झालेलं आहे आम्ही जाकडे नृत्य. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यानंतर आम्ही पुढे ह्या डोंगराने तर पुढे चालत आहोत. बघा, खूप चांगला बघण्यासारखा नजारा आहे इथे. या ठिकाणी तुम्हाला मुंबई दिसतच आहे. खूप शांत गतीने चालत आहेत, आनंद घेत आहेत निसर्गाचं. या ठिकाणी बघत असाल कसं एकदम डोंगराची तुम्ही उंच अशी उंची बघत आहेत. पूर्ण असं उतार आहे डोंगराचा. हे खाली खूप खोल आहे. या ठिकाणी नक्कीच फिरायला या तुम्ही. खूप छान स्पॉट आहे. मुंबईकरांसाठी हा सुद्धा स्पॉट एक निसर्गमय आहे. या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आपण आपल्या घरातून बाहेर पडणं गरजेचं. या ठिकाणी गोळीबार मैदान या ठिकाणी आहे. अगदी रानामध्येच आहे. या ठिकाणी ड्रोन एरिया कॅमेरा वगैरे नाही चालत तर, परंतु आपण ह्या डोंगरा साईड असताना सुद्धा आपण करत आहोत. खूप दमलेले आहेत. आता गाणं म्हणत चालत पुढे. छान असं या वाटेवरून जात असताना क्लिअर कट अशी वाट दिसत आहे. कुठे जायचं आहे आपल्या त्या ठिकाणी. पुढे आपली माणसं चालतच आहेत. गिर्या चालतोय, गिर्या चालतोय पुढं. ती सायाची पानं बघा तिकडे, ती बघा
ती बघा तिकडे उजवीकडे ती बघा मोठी मोठी सायाची पानं. घसरणीची वाट चालू आहे. हा मस्त असं खालनं वर घे स्टार्टिंग. काय चाललंय तुझं? खडूस कुठलाय ह्या दाखवलं. पाणी देऊ काय? भारी झालं होतं ना नाशिकवरून का बोलायचा तुम्ही व्हिडिओ काढता ते ऐका. तर हे जे आपण समोर बघतोय हा जो टॉवर दिसतोय तो अँटिलिया टॉवर आहे. हा जो टॉवर दिसतोय उभा तो अँटिलिया टॉवर. त्याच्या मागे जो पाण्याचा भाग दिसतोय तो अरबी समुद्रातून वगळलेला पाण्याचा भाग आहे. आणि मध्ये जे छोटंसं दिसतंय ते तिब्बतचं बेट आहे. त्या बाजूला तिकडे म्यानमार आणि बाकीची जी बेट आहेत भारताचा वगळलेला भाग तो त्या बाजूला ते आपण बघू शकतो. कुछ भी या ठिकाणी हेलिपॅड आहे वरती. आणि ते हेलिपॅड आहे ना कॉन्क्रीट आणलं कोणी हेलिकॉप्टर मधनं आणलं. द्राक्ष आहेत. खाल्लं येतं ना काढा मग तिथं इथं ती रोड चांगली कोण जाऊ. त्या शांत्या झोलसकाराच्या पोरान विहिरी बुडून जीव दिला. रानटी बेकार सर रानटी बेकार रानटी असं थांबलं असं काय. रानटी बेकार आहे. कुठला सुला आहे का ह्याला नाही सुला आहे. बाबा हे हा बघ केवढा आहे घडी. हा वाघ आहे ना वाघ आहे ना. वाघासारखं शेप असं घाबरत एकटाच असेल ना. अरे अरे येईल फिरून अमोल पाठी परत असं पाटला याला म्हणजे फिरतला ब्रेक लागतंय का? गावचं सूर बदलल तुमचा.
यम यम हे बघ यम दिसतो. बघतोय बघा बघतोय. ही नव्हती रिंगटोन त्यांच्या फोनची. या ठिकाणी बघा वरून हा पूर्ण डोंगरावरचा भाग, डोंगराच्या भागावरून सगळ्या मुंबई दिसत आहे. विक्रोळी, घाटकोपर, कांजूरमार्ग, भांडूप वगैरे या ठिकाणी दिसत आहे. या डोंगराच्या खाली पूर्ण सगळ्यांची घरं खाली आहेत. पूर्ण डोंगर ह्या घराने भरलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. हे दृश्य तुम्हाला बघायलाच दिसत आहे. बघा या ठिकाणी पूर्ण तुम्हाला या डोंगरावरून त्या ठिकाणी विक्रोळीच्या त्या गोदरेज कंपनीच्या बिल्डिंगसुद्धा दिसत आहे. त्या ठिकाणी खाडीसुद्धा आहे वाशीची. आणि त्यानंतर इकडे बघा या ठिकाणी खंडोबाचं मंदिर या ठिकाणी दिसत आहे. आता हा आम्ही पूर्ण डोंगर फिरून आता या ठिकाणी उतरलेलो आहोत. या ठिकाणी हा ब्लॉग इथे संपला आहे. आपण सगळ्यांचं धन्यवाद. आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्कीच करा. धन्यवाद.